गुड मॉर्निंग सगळ्यांना. स्वागत आहे प्रियंका रेसिपी चॅनलवर. तर आज आपण बनवणार आहोत हिरव्या वटाण्याचा नाश्ता बनवणार आहोत, एकदम नवीन प्रकाराचा. तर सर्वात आधी मी वटाणे स्वच्छ धुवून घेतले आहेत. आता हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ आपण. त्यात आपल्याला 3-4 हिरव्या मिरच्या पण टाकून घ्यायच्या आहे, थोडीशी कोथिंबीर, थोडंसं जिरं. आता पाणी टाकून व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे. हे बघा, या पद्धतीने बारीक करून घेतलं आहे. इकडे कढई पण ठेवून घेतली आहे. आता आपण जे वटाण्याचं मिश्रण बारीक केलं होतं ते आपण टाकून घेणार आहोत कढईमध्ये. हे बघा, आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. आता त्यात आपण थोडीशी हळद, थोडासा मसाला, थोडासा चाट मसाला पण टाकणार आहे. अर्धी वाटी रवा घेतलेला आहे. सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला. चवीप्रमाणे मीठ पण टाकून घेऊ. आपल्याला पूर्ण घट्ट करून घ्यायचं आहे. हे बघा, तयार झालं आहे आपलं पीठ. सारखं एकदम घट्ट करून घेतलं आहे. आता मी हे साईडला काढून घेते भांड्यात. हे बघा, भांड्यात काढून घेतलं आहे. आता हे पूर्ण थंड होऊन गेलं आहे. आता पीठ जसं आपण पिठाचा गोळा लगडतो त्या पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, पीठ मळून घेतले व्यवस्थित. आता आपण नाश्ता बनवून घेऊ. हा बघा, पिठाचा गोळा घेतला आहे आपला. याला मस्त लंब लंब करून घ्यायचं आहे. एकदम बारीक मस्त लंब करून घ्यायचं आहे. हे बघा, या पद्धतीने करून घेतलं आहे. आता आपल्याला या पद्धतीने कट करून घ्यायचे सर्व. हे बघा, या पद्धतीने सर्व नाश्ता कट करून घ्यायचा आहे. हे बघा, सर्व याच पद्धतीने आपल्याला नाश्ता बनवून घ्यायचा आहे. आता आपण इकडे तळून घेणार आहोत. इकडे गॅस चालू करून कढई ठेवून घेतली. आता तेल टाकून घेते मी. तेल टाकून घेतलं आहे, गरम होऊ देऊ आपण. आता आपण तेलात नाश्ता सोडून घेणार आहोत. मी नाश्ता तेलात सोडून घेतला आहे. आता व्यवस्थित तळू देऊ आपण त्याला. हे बघा, तयार आहे आपला नाश्ता बनवून. आता आपण याच्यावर थोडं मॅगी मसाला आणि चाट मसाला टाकून घेऊ. चाट मसाला, थोडासा मॅगी मसाला पण. सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता आपण. हा बघा, तयार आहे आपला हिरव्या वटाण्यांपासूनचा नाश्ता. बघू शकता किती छान झालेला आहे. रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.